नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता 20 मार्चला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस. या दिवशी स्वामी महाराज प्रकट झाले होते, म्हणून मग हा जो दिवस आहे तर खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस असल्यानिमित्तामुळे आता स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याकडून जेवढ्या सेवा होतील तेवढ्या सेवा आपण करायला बघत असतो. पण आता प्रत्येकाला सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही किंवा पारायण वगैरे करणं शक्य होत नसेल, तर अशा काही सेवा आहेत ज्या की मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे की स्वामींच्या ह्या 3 सेवांपैकी तुम्ही एक सेवा जरी केलात तरीही तुमच्या घरातील सर्व दुःख संकटे स्वामी महाराज हे दूर करतील. तर अशा कोणत्या सेवा आहेत, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता 20 मार्चला आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आणि मग 20 मार्चच्या अगोदरच म्हणजेच की आदला दिवस जो आहे तर त्या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा झाल्या दुसऱ्या दिवशी तर आपण स्वामींचे जे सेवा करत असतो, आता प्रत्येकाला वर्षभर सेवा करणं शक्य नाही झाले, पण प्रकट दिनापर्यंत तुमच्याकडून एक जरी सेवा करणं झालं तरी आवर्जून करायचं आहे. आता काही जणांनी 21 दिवसाच्या सेवा चालू केल्या असेल, तर काही जण 11 दिवसाच्या सेवा करणार असेल, तर 11 दिवसाच्या जरी नाही शक्य झालं तर तुम्ही 7 दिवस पण ही सेवा करू शकता. जरी तुम्हाला 7 दिवस नाही शक्य झालं तरी तुम्ही मग स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी पण ही जी सेवा आहे तर ही सेवा करू शकता तुम्ही. तर आता अशा 3 कोणत्या सेवा आहेत तर त्या आपण मग कधी करायच्या आहेत, तर तुम्हाला दिवसभरातून कधीही वेळ भेटत असेल त्यावेळेस करायचं आहे. सकाळी करा, दुपारी करा किंवा मग सायंकाळी करा. फक्त 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपण कोणतीही सेवा करत नाही, कारण आपण म्हणत असतो अशक्य ही शक्य करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता सेवा करत असताना आपण संकल्प करायचा का आपल्या घरातील किंवा तुमची कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी? तर असे नाही की कोणतीही सेवा आपण संकल्प करूनच करायची आहेत का. तर स्वामींची सेवा करण्यासाठी आपण कोणत्या सेवा मोजून वगैरे करत नाही. त्यामुळे मग सेवा करत असताना मनोभावे करायचे आहेत, एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे मग आपल्याला त्याचे चांगलेच फळ मिळत असते. आता सगळ्यात पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा तर ग्रंथ सगळ्यांना माहितीच आहे. तर आता तुम्हाला जर 11 दिवस ही सेवा करायची असेल किंवा मग तुम्ही 7 दिवस ही सेवा करणार असाल, तर या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय असतात, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर आपण या ग्रंथामधील 3 अध्याय पठण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते, म्हणजे दररोज. कारण की एक भूतकाळासाठी, एक भविष्यकाळासाठी आणि एक वर्तमान काळासाठी, म्हणून मग आपल्याला हे 3 अध्याय पठण करण्याला महत्त्व असते. आता हे 3 अध्याय तुम्ही सकाळी पठण करू शकता किंवा दुपारी किंवा मग सायंकाळी ज्यावेळेस तुम्ही दिवाबत्ती घरामध्ये करत असाल त्यावेळेस. आता यामधली ही पहिली सेवा आहे. आता ही सेवा करत असताना घरापुढे देवघरात एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि मगच आपल्याला पठण करायचं आहे. ही झाली पहिली सेवा. तर आता ही सेवा तुम्ही 11 दिवस करू शकता किंवा मग 7 दिवस करू शकता. जर नाही शक्य झालं तर मग तुम्ही प्रकट दिनाच्या दिवशी या ग्रंथामधील 1 ते 21 अध्याय जे असतात तर ते हे पूर्णपणे एका दिवसात पण वाचन होतं, पण 1-1.5 तास जातो. ज्यांनी नवीन सेवा चालू केली असेल त्यांना, जे जुने सेवेकरी आहेत त्यांना लवकर वाचन पूर्ण होतं. ही झाली पहिली सेवा. आणि त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र. तर तारक मंत्र म्हणजे आपल्याला मग तारक मंत्र किती वेळा म्हणायचं आहे? तुम्ही 11 वेळा म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता किंवा 7 वेळा म्हणू शकता किंवा 5 वेळा. यापैकी तुम्हाला तारक मंत्र म्हणत असताना पण आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या ग्लासावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे, तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ते या ग्लासातील जे पाणी आहे तर ते पाणी घरातील सगळ्यांनी ते पाणी प्यायचं आहे. घरामध्ये ते पाणी आपल्याला शिंपडायचं आहे, म्हणजेच की घरातील नकारात्मकता दूर व्हावी, घरातील सगळी संकटे दुःख दूर व्हावे. घरामध्ये एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर त्या व्यक्तीचा आजार पण बरे होते. अशा मग ह्या ज्या तारक मंत्र जे तीर्थ आहे तर हे तीर्थ आपल्याला बनवायचं आहे. ज्याला आपण आता बरेच जण काय करतात की संकल्प करून पण तारक मंत्राचं तीर्थ जे आहे तर ते पण बनवलं जात असतं. म्हणजेच की आपली जी पण काही इच्छा असेल तर ती इच्छा स्वामी महाराजांना सांगत असतात आणि
ताम्हणामध्ये जे पाणी आहे तर ते ताम्हणामध्ये पाणी सोडलं जातं, म्हणजेच की संकल्प करण्याची ही पद्धत झाली. आता तुम्ही मंदिरामध्ये म्हणा एक नारळ किंवा खडीसाखर ठेवून पण तुम्ही संकल्प करू शकता. म्हणजेच की काय होतं की आपण जी सेवा करणार आहोत, किती दिवस सेवा करणार आहोत, कोणती सेवा करणार आहे ते फक्त स्वामी महाराजांना सांगायचं आहे. ही झाली दुसरी सेवा. तर तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता ही सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे. आता ह्या ज्या 3 सेवा आहेत, म्हणजेच की पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण, दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्र तीर्थ बनवणे आणि ही तिसरी सेवा म्हणजेच की श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता ही जी सेवा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तुम्ही कोणते पारायण करा किंवा नका करू, पण स्वामी नामाचा जो जप आहे तर तो जप आवर्जून करायचा आहे. तुम्ही दररोज करा किंवा प्रकट दिनाच्या दिवशी करा, असे नाही की स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे म्हणूनच तोपर्यंतच आपल्याला या सेवा करायच्या आहेत का. तर स्वामी महाराजांचा प्रकट दिवस जरी झाला तरी पण आपण नंतर पण अशा सेवा ज्या आहेत तर नामस्मरण आपण कधीही स्वामींचं थांबवायचं नसतं. तर नामस्मरण ही घरामध्ये एक तरी व्यक्ती अशी असते की ती स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. एक जरी व्यक्ती स्वामींची सेवा करत असेल तर त्या सेवेचं फळ घरातील सगळ्या व्यक्तींना मिळत असतं. म्हणून मग नामस्मरण करायचं आहे. आता नामस्मरण करत असताना तुमच्याकडे जपमाळ असेल तर तुम्ही 11 माळी पण करू शकता. आता 108 मण्यांची एक माळ झाली, मग 11 मणी म्हणा, हे 11 वेळा म्हणा किंवा मग 21 वेळा, तुम्हाला जेवढं शक्य होईल किंवा 51 वेळा तेवढ्या वेळा तुम्ही मग नामस्मरण करू शकता. नामस्मरण करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपण म्हणायचा आहे. आता ही सेवा करत असताना पण आपल्याला जिथे कुठे आपण म्हणजेच की देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आता बरेच वेळा जर तुम्हाला हे नामस्मरण करत असताना मध्येच म्हणजे जर तुम्ही सेवा चालू केलात 7 दिवसाच्या आणि महिलांना जर मासिक धर्म आला तर मग ह्या सेवा ज्या आहेत तर त्या खंडित होत असतात. पण नंतर ज्या वेळेस स्वामींचा प्रकट दिवस झाल्यानंतर पण तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत तर त्या पूर्ण करू शकता. जर तुम्ही 7 दिवसाच्या सेवा करण्यासाठी संकल्प केलात आणि 7 दिवस पूर्ण झाले नसतील तरीही तुम्ही प्रकट दिवस झाल्यानंतर पण सेवा केलात तरीही चालेल. तर मग ह्या ज्या सेवा आहेत ह्या स्वामींच्या 3 महत्त्वाच्या सेवा, या 3 महत्त्वाच्या सेवांपैकी ही एक जी सेवा आहे तर ती सेवा चुकूनही कोणी चुकवायची नाही. कारण की जरी तुमच्याकडून एखादा दिवस जरी नाही झाली सेवा तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी ती जास्त सेवा वाढवायची आहे. स्वामींचं नामस्मरण जास्त वाढवायचं आहे. कळत नकळत आपल्याकडून काही चुका घडत असतात, पण आपण जर नामस्मरण केलं तर त्या सेवेचं म्हणा किंवा त्या नामस्मरणामुळे आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या चुकांचंही आपल्या निरसन होत असतं असे म्हटले जाते. त्यामुळे मग तुम्ही स्वामींच्या जे सेवा करत असाल तर त्यामध्ये ही एक महत्त्वाची सेवा जी आहे तर ती आवर्जून करायचं आहे. तर तुम्हाला समजलंच असेल की स्वामी महाराजांच्या आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, अशी कोणती सेवा आहे की आपल्या घरातील सर्व संकटे दुःख स्वामी महाराज दूर करतील. असे नाही की तुम्ही फक्त ही एकच सेवा करायची आहे आणि पारायण वगैरे करायचे नाही. तुम्ही पारायण चालू असेल तरी ही सेवा करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याची गोष्ट ही आहे की आपण कोणत्याही सेवा करत असताना फक्त नामस्मरण हे अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. आपण इतर पारायण वगैरे करत असतो आणि आपल्याकडून जर नामस्मरण होत नसेल तर मग त्या पारायणाला कोणताही अर्थ उरत नाही. त्यामुळे नामस्मरण नामजप हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.